गुड मॉर्निंग मित्रांनो, पवन टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आता सकाळी आम्ही उठून ब्रश वगैरे करून नाश्त्याला बसलोय। गुड मॉर्निंग मुकू। आता काय करायचं तुला? कॉफी गरम गरम कॉफी मॅडम को कॉफी घेते मग कॉफी दे। नाश्ता करणार? ट्रेन एकदम राईट टाइम चालू आहे। सर्व स्टेशनला एकदम राईट टाइमला पोहोचलेली आहे, अजिबात लेट वगैरे नाही आहे। हा आमचा कोच आहे B4 31-33 नंबर्स। हे बघा आमचा आगावचन। खूप मस्ती सुचली आहे तिला, सकाळी उठल्यापासून खूप मस्ती करते। आमच्या मॅडम उठल्यापासून नाश्ता झाल्यापासून फक्त मोबाईल बघताय। फायनली आता आम्ही रेणुगुट्टा स्टेशनवर 15 मिनिटांमध्ये उतरणार आहोत। तर आमची सर्व तयारी झालेली आहे। चला मग आता उतरू रेणुगुट्टा रेल्वे स्टेशनवर। फायनली आता आम्ही रेणुगुट्टा स्टेशनला पोहोचलेलो आहे। ही आमची चेन्नई एक्सप्रेस। ही आमची बोगी B4 31 नंबर आमचा। चला तर मग करू चेन्नई एक्सप्रेसला बाय बाय। रात्री रेणुगुट्टाला उतरल्यानंतर आम्ही तिरुपती रेल्वे स्टेशनच्या इथं विष्णू निवासम हे संस्थान आहे, इथं राहण्यासाठी आलो। हे मेन एंट्री गेट आहे विष्णू निवासम। हे इथं त्यांनी वरती जाण्याचे तिकिटाचे रेट लिहिलेले आहेत। AC तिकीट रिटर्नचं 200 रुपये आणि नॉर्मल बसचं आहे 160 रुपये रिटर्न। आणि इथं रूम घेण्यासाठी ऍक्च्युअली लाईन मध्ये उभं राहावं लागतं। हे जे समोर आपण बघू शकता ही पूर्ण रूम साठी लाईन उभी आहे। हे ह्या पद्धतीने लाईन राहते। समोरचं जे काउंटर आहे ते रूम साठी, हे रूम साठी पूर्ण लाईन आहे। यांची सिस्टीम आहे, हे रूम रेट आहेत। जसजसे रूम खाली होतात त्यानुसार इथं रूम वाटप केली जाते। रूम खाली झाल्यानंतरच इथं रूम वाटप केली जाते, त्याच्यामुळे इथं वेटिंगला बसावं लागतं। आणि इथं कंपल्सरी आधार कार्ड हे कंपल्सरी आहे। जेवढे मेंबर राहणार आहे तेवढ्या मेंबरांचे आधार कार्ड हे कंपल्सरी आहे। आधार कार्ड नसल्यास ॲटलिस्ट झेरॉक्स तरी त्यांची पूर्ण पाहिजे। आणि फॅमिलींसाठीच रूम भेटते, पोरांसाठी किंवा माणसांसाठी अशी रूम इथं अवेलेबल नसते। त्याच्यामुळे येताना आधार कार्ड आणणं गरजेचं आहे। आता आपल्याला रूम भेटलेली आहे। रूम भेटल्यानंतर अशी पावती भेटली आहे, 371 नंबर भेटला आपल्याला रूमचा।
अतिशय सुंदर अशी रूम असते. ही स्लीप आल्यानंतरला इथं दाखवायची. हे काउंटर आहे. या काउंटरला दाखवल्यानंतरला इथं रजिस्टर केलं जातं आपलं आणि रूमची चावी दिली जाते. जर आपल्याला भेटलेली आहे 371 रूम भेटलेली आहे. हे बघा रूम नंबर 371 आणि ह्या पद्धतीची रूम आहे. डबल बेड, अतिशय सुंदर, स्वच्छ आणि एकदम मस्त रूम भेटते इथं. चला आता मी झोपतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट्स करा अँड सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.